विदर्भातील इतिहास पाहता बऱ्याच सूतगिरण्या पंजीबद्ध होऊनही उत्पादनाखाली आल्या नाही, परंतु दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी ही 2019 मध्ये पंजीबद्ध होऊन 2025 मध्ये उत्पादनाखाली आलेली आहे आणि अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे सूत तयार करणारी अव्वल दर्जाची गिरणी ठरली आहे। गिरणीच्या उत्कृष्ट धाग्याच्या गुणवत्तेमुळे दिग्रस गिरणीतील निघालेला धागा आज थेट चायनाच्या बाजारपेठेत जहाजीच्या मार्गे रवाना झाला आहे। मूक नाईकच्या दर्शकांनो, तर चला पाहूयात हा आनंदमय सोहळा। या ठिकाणी रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीचा सुताचा माल चायनासाठी एक्सपोर्ट होत आहे। सूतगिरणीची स्थापना 2019 ला झाली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रयत्नातून, यांच्या सहकार्याने सूतगिरणीची स्थापना झाली। पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सूतगिरणीची स्थापना होणं ही अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। सूतगिरणीच्या उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात 2025 ला झाली आणि अवघ्या काही दिवसात सूतगिरणीचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात झाला। काही 5 सूतगिरणीच्या पेक्षा 5 चांगल्या सुताचा निर्मिती या ठिकाणी होत आहे आणि त्याचमुळे हा माल आज या ठिकाणावरून चायनासाठी एक्सपोर्ट होत आहे। या सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र मानकर व सूतगिरणीचे सर्व संचालक यांच्या प्रयत्नातून या सूतगिरणीचे मुख्य व्यवस्थापक बेहरा साहेब, सूतगिरणीचे सर्व कर्मचारी लोक आणि यांचे अतिशय अथक परिश्रम आहे। 2 शिफ्टमध्ये सूतगिरणी सुरू आहे। आज या ठिकाणी चायनामध्ये हा माल जात असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे, आपल्या सर्वांच्या मदतीमुळे ही सूतगिरणी चांगलं लौकिक कमावेल अशी आशा आहे। धन्यवाद। यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच जिल्ह्यामधील दिग्रस तालुक्यामध्ये
आम्ही मागासवर्गीयांनी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी स्थापन केली आणि मागील 1 वर्षापासून ही सूतगिरणी उत्पादनाखाली आली. सूतगिरणीच्या उच्च प्रतीच्या धाग्यामुळे आज सूतगिरणीचा धागा निर्यात होत आहे. ही बाब आमच्याचसाठी नाही तर दिग्रस तालुक्यांसाठी व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या सूतगिरणीच्या निर्मितीसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजीवभाऊ राठोड यांच्या मदतीमुळेच आम्ही ही गिरणी स्थापन करू शकलो, उत्पादनाखाली आणू शकलो. त्यामुळेच येथील तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील व इतरही जिल्ह्यातील कामगारांना काम देऊ शकलो. आज गिरणीचा धागा निर्यात झाला असून अजूनही पुढे इतर देशांच्या ऑर्डरी आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. आज गिरणी 16,400 चात्यांची आहे, परंतु थोड्या काही कालावधीतच ही 25,000 चात्यांची तयार करून दिग्रस तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. आणि या सर्व धागा निर्यात होण्यासाठी या गिरणीचे कामगार, तांत्रिक कर्मचारी, जनरल मॅनेजर तसेच गिरणीचे सर्व संचालक यांच्या सहकार्य व मदतीमुळेच आम्ही हे शक्य करू शकलो. धन्यवाद. रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सत्कारी सूतगिरणी को चालू होने का 1 साल 4 महीना हो गया है. पिछले 1 साल 4 महीने में हम प्रीमियम क्वालिटी का माल लोकल में बना रहे थे. अभी हमारी टीम की सहकार्य के वास्ते आज हम लोगों एक्सपोर्ट क्वालिटी का जो रिक्वायरमेंट है उसको फुलफिल करने का उपयोग बन गए हैं. जो आज हमने चाइना में हमारी पहला 2 कंटेनर का एक्सपोर्ट का माल आज डिलीवरी दे रहे हैं. हमारी जो एक्सपोर्टर का जो रिक्वायरमेंट है उसको जो क्वालिटी है वो क्वालिटी का रिक्वायरमेंट के हिसाब से हमने हमारी इंक्वायरी किया है और वो क्वालिटी को स्टेबिलिटी किया है. इसके वास्ते में मेरा जो हमारी चेयरमैन मिस्टर महेंद्र नागसन मानकर उनकी मार्गदर्शन से आज हम हमारा ये फुलफिल कर पाए हैं. और वो मेरी जो टीम है, मेरी जो टेक्निकल टीम है, इनकी सबकी सहकार्य के वास्ते आज हमने ये फुलफिल कर पाए हैं. इसलिए सबको मेरा आभार व्यक्त करता हूँ. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.